नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एका राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी, वृद्धापकाळात या रकमेत वाढ होणार। मित्रांनो, काय आहे बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्यातील विविध श्रेणीमध्ये दिल्या जाणाऱ्या सामाजिक पेन्शनमध्ये लवकरच वाढ जाहीर केली जाऊ शकते। यावेळी पेन्शनधारकांना दरमहा 250 रुपये अधिक मिळण्याची शक्यता आहे। सध्या सर्व श्रेणीतील लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते। या वाढीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल। नवीन पेन्शन दर जानेवारीपासून लागू होऊ शकतात। मित्रांनो, सामाजिक न्याय, सक्षमीकरण व कल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्याच्या अर्थसंकल्पाची मागणी वित्त विभागाकडे पाठवली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे आणि नवीन पेन्शन दर जानेवारी 2025 पासून लागू होऊ शकतो। पुढील 9 महिन्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद पुढील आर्थिक वर्षात केली जाईल। भाजप सरकारचे आश्वासन आणि पेन्शनमध्ये सुधारणा। मित्रांनो, भाजप सरकारने आपल्या मागील कार्यकाळात पेन्शन 3000 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते। या आश्वासनानुसार पेन्शनमध्ये दरवर्षी 250 रुपयाची वाढ करण्यात आली। यावेळी निवडणूक आश्वासनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने आणि महागाईशी जुळवून घेऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पेन्शनच्या या नव्या वाढीमुळे राज्यातील सुमारे 32 लाख लोकांना फायदा होणार आहे। मित्रांनो, राज्यातील विविध प्रवर्गातील पेन्शनधारकांची संख्या पुढील प्रमाणे आहे। वृद्धापकाळ निवृत्ती वेतनधारक 21,28,477, विधवा पेन्शनधारक 8,85,515, अपंगत्व निवृत्ती वेतनधारक 2,07,838, लाडली योजनेचे लाभार्थी 41,354, महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना कल्पना। मित्रांनो, पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्याचा विचार केला जात आहे। भाजपने आपल्या निवडणूक वचननाम्यात सर्व महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। भाजपने आपल्या निवडणूक वचननाम्यात दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। बजेटची आवश्यकता। मित्रांनो, योजना राबवण्यासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असेल। महिला व बाल विकास विभाग। मित्रांनो, या विभागाने या योजनेबाबत अंदाजपत्रकाची मागणी केली आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया की सामाजिक पेन्शनमध्ये वाढ का आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला आहे महागाईपासून दिलासा। मित्रांनो, वाढती महागाई लक्षात घेता पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे। राहणीमानात सुधारणा। ही रक्कम वृद्ध, विधवा आणि अपंग लोकांचे जीवनमान सुधारेल। तिसरं आहे आर्थिक स्वातंत्र्य। निवृत्ती वेतन लाभार्थ्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करेल, ज्याद्वारे ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।